महाराष्ट्राचं ॲमेझॉन हे आहे तिलारी. तळकोकणातल्या या दुर्गम भागात तुम्हाला दिसतील घनदाट जंगलं, जंगलांच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं, शेकडो वर्षांपासून जपल्या गेलेल्या देवराया, इथल्या घनदाट जंगलात आढळणारे काही दुर्मिळ वन्यजीव आणि निसर्गासोबत अत्यंत साधेपणानं जगणारी इथली माणसं. समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा भाग आपल्याला एका वेगळ्याच जगाची ओळख करून देतो. इथं रस्ते कमी आणि जंगल जास्त दिसतं. इथं मोबाईल नेटवर्कपेक्षा पक्ष्यांचे आवाज जास्त ऐकू येतात आणि इथला निसर्ग आजही स्वतःच्या नियमांवर जगतो. हे आहे महाराष्ट्राचं ॲमेझॉन. हे आहे तिलारी. तिलारी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी एक आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात इथं तब्बल 5 ते 6 हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. आणि हा संपूर्ण परिसर एका गडद हिरवाईनं वेढला जातो. याच प्रचंड पावसामुळं इथं जन्म घेतात निमसदाहरित आणि दमट पानझडीची घनदाट जंगलं. वर्षाचे 12ही महिने हिरवीगार राहणारी ही झाडं, एकमेकांत गुंफलेल्या वेली आणि जमिनीवर पडलेला सुक्या पानांचा जाड थर. यामुळं दिवसाही इथल्या जंगलात अंधाराचा भास होतो. या घनदाट जंगलातून उन्हाळ्यातही असंख्य ओढे आणि पाण्याचे झरे अखंड वाहत असतात. हे संपूर्ण जंगल अनेक दुर्मिळ वन्यजीवांचं हक्काचं घर आहे. जंगलातल्या याच असंख्य ओढ्यांचं पाणी शेवटी येऊन मिळतं ते तिलारी नदीला. घाट माथ्यावर उगम पावलेली ही नदी डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं आणि छोट्या छोट्या गावांना स्पर्श करत शांतपणे पुढं वाहत राहते. आणि म्हणूनच या संपूर्ण परिसराचं आयुष्य गेल्या कित्येक वर्षांपासून या नदीभोवती फिरत आलं आहे. शेती असो, पिण्याचं पाणी असो किंवा जंगलातली माणसं असोत, तिलारी इथल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेली आहे. आणि याच नदीवर उभारण्यात आलं तिलारी धरण. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा ठरलेला हा प्रकल्प आज या परिसराची एक वेगळी ओळख बनला आहे. नदी, जंगल आणि धरण यांच्या पलीकडे जाऊन तिलारीतलं खरं आयुष्य दिसतं ते इथल्या छोट्या छोट्या गावांमध्ये. तिलारी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक छोटंसं परमे नावाचं गाव. इथल्या लोकांनी आधुनिकतेच्या काळातही निसर्गाचा आदर करणारी एक जुनी परंपरा जपली आहे. देवाच्या नावानं वर्षानुवर्ष संरक्षित ठेवलेल्या जंगलाच्या एका तुकड्याला देवराई म्हटलं जातं, जिथं झाडाची एक फांदी तोडणं सुद्धा वर्ज्य असतं. शेकडो वर्षांपासून कुऱ्हाड न लागलेल्या या परमे गावच्या देवराईत पाऊल ठेवताच आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो. ही काळ्या देवाची देवराई. काळा देव हा गावचा राखणदार आणि वतनदार. देवराईतल्या गारंबीच्या या वेली इतक्या जुन्या आहेत की त्यांनी आता एखाद्या महाकाय झाडाच्या खोडाचा आकार घेतला आहे.
या वेली एका झाडावरून खाली उतरून सरपटत दुसऱ्या झाडावर चढलेल्या दिसतात. या देवराईतील काही वृक्ष जीर्ण होऊन कोसळून गेल्यामुळं देवराई तशी विरळ दिसते, पण इथलं वातावरण मात्र पवित्र आणि गूढ भासतं. इथले लोक आजही निसर्गाचा आदर करतात. निसर्गाविषयी असलेली हीच आदरयुक्त भीती इथल्या माणसाला निसर्गाशी जोडून ठेवते. या देवराईत आपल्याला एक तपकिरी वनघुबड दिसलेलं आहे. तपकिरी वनघुबडाला आपण इंग्रजीमध्ये ब्राऊन वूड आऊल म्हणतो. त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे. वरून वरून बघताना हा एक साधा ब्रिज वाटतोय, पण हा साधा ब्रिज नाहीये, तर या ब्रिज खालून तिलारी धरणाच्या कालव्याचं पाणी जात आहे. धरणातून निघालेल्या मुख्य कालव्यांच्या आणि उपकालव्यांच्या माध्यमातून इथं पाण्याचं एक मोठं जाळं विणलं गेलं आहे. हेच कालवे या घनदाट जंगलांना आणि डोंगर दऱ्यांना भेदून कित्येक किलोमीटरचा प्रवास करत पाणी दूरपर्यंत पोहोचवतात. संध्याकाळ संपून रात्र होताच तिलारीच्या जंगलाचा स्वभाव बदलू लागतो. दिवसभर शांत वाटणारं हे जंगल रात्रीच्या अंधारात अधिक रहस्यमयी, अधिक जिवंत आणि अधिक आव्हानात्मक बनतं. समुद्र सपाटीपासून शेकडो फूट उंचावर सह्याद्रीच्या एका दुर्गम कड्यावर वसलेलं एक छोटंसं गाव भेकुर्ली. तिरक्या डोंगरावर वसलेल्या या गावाला स्वतःचा एक वेगळा भूगोल आणि वेगळी जीवनशैली लाभली आहे. तिलारीमध्ये एका बाजूला खळाळत वाहणारी नदी आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर माथ्यावर वसलेलं हे भेकुर्ली गाव. उंचावर असल्यामुळं इथं प्रचंड पाऊस पडतो, पण इथल्या डोंगराळ तिरक्या भूभागामुळं पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जातं आणि म्हणूनच उन्हाळ्यात पाण्याची थोडीफार टंचाई इथं जाणवते. या संपूर्ण गावात अवघी 45 घरं आहेत. त्यांपैकी बरीचशी घरं बंद असतात. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता 7वी पर्यंतची शाळा तर आहे, पण कमी लोकसंख्येमुळं शाळेची पटसंख्या खूप कमी आहे. भौगोलिक परिस्थितीमुळं या गावात आधुनिक सुविधा उशिरा पोहोचल्या. गुरं किती आहेत गावात? एवढे आमची आहेत तेवढीच, बाकी कोणाची गुरं नाहीत? बाकीचे नाही. बाकी सर्व ते धनगर समाजाने दिले आहेत. बर. ही एवढीच आहेत, 4 ह्या 4 म्हशी दिसतात तेवढ्याच? तेवढ्याच, बाकी काय नाही जनावर. कशामुळे पण एवढ्या कमी? किंवा ते पाण्यामुळे पण रखवाली. आता हे 2 महिने ना पहिल्यांदा कुठे अशी घातले वंगडात, तर ते गोळी लोकांचं बघा. हा, काय ना आमचं तेवढं काय आहे ना, आम्ही अशी ते केव्हा 2 महिन्याने असे काय ना काय ते वाघ किंवा काहीतरी अशी जनावरं धरीतच असल्यानंतर. म्हणजे वाघ वगैरे शिकार करतात म्हशींची? हो, त्यांच्या वाड्यात घेऊन घुसले. म्हणजे कुठे धनगर वाड्यात त्यांनी ती कंप्लेंट दिली ना गारदा विटांकडे. त्यांनी त्यांचं काहीतरी आपलं वाघाने खाल्लेलं ते आता त्यांच्याकडून मिळतात ना, काय नाही पंचनामा केल्यानंतर तसं व्यवहार केले. आणि आता त्याच्यापासून नाही ते रखवाली गाडी ते गेले, सोडूनच गेले.
आज इथं रस्ता झाला असला तरी गावात दुकान नाही. दैनंदिन गरजांसाठी इथल्या लोकांना 10-15 किलोमीटर दूरपर्यंत प्रवास करावा लागतो. या मुख्य गावापासून काही अंतर पुढं थेट जंगलाच्या मध्यभागी वसलेली आणखी एक वस्ती आहे. निसर्गाच्या अगदी गाभ्यात राहणारी अवघी 4-5 घरांची ही वस्ती. कोण नाही हा? हो, पाणी देशा जरा पिऊ. किती घर आहे तिकडं? इथं पहिली होती 5 घरं होती, आता 2-3च घरं आहेत. मग ती बाकीचे लोक मग कुठे गेले? खाली गेले होते, जमीन घेऊन खाली गेले. अच्छा. आणि तुम्ही कधीपासून राहताय म्हणजे इकडे? आम्हाला झाली 1 पिढी झाली. 1 पिढी झाली. हो. अच्छा. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही इथं नव्हतात, मग नंतर आलात तुम्ही? नंतर माझा जन्म इथे येऊन झाला. तुमचा जन्म इथे झाला. गुरं पण आहेत तुमची? हो, गुरं होती, आता इथले आता सगळ्यांनी विकले ना आजूबाजूच्या. बरोबर. आम्ही इकले. बरं. आणि मग तुम्ही उत्पन्नाचं साधन काय, म्हणजे काय चरितार चालवण्यासाठी काय करता? आता मोलमजुरी काय ती मग ते कुठं जावं लागतं त्यासाठी? केरमध्ये. केरमध्ये. आणि वन्य प्राण्यांचा काय प्राणी आहेत. काय काय येतं तरी आजूबाजूला दिसतं? रात्री बित्री काय आवाज येतो? अस्वल आहे, कंटिन्यू आहे. अस्वल continue. वाघ आहे, बिबट्या आहे. वाघ पण आहे. हो, बिबट्या. अन्नधान्य कुठून आणायचं आता किंवा आपण मोलमजुरी करून त्याच्यात आणतो. नाही पण आणायचं कुठून आणायचं? केरमधून. केरमधूनच आणायचं. बेडशीट. काय झालं, काय अचानक कोण आजारी पडलं तर? तर टोलन घेऊन जायचं कुठं? बेडशीला. बेडशीला. अस्वल आणि गवारेड्यांसारख्या वन्यजीवांच्या अगदी मधोमध राहूनही या लोकांच्या जगण्यात एक संथपणा आणि सहजता आहे. शहरी जगापासून दूर असलेल्या या वस्तीमध्ये निसर्गाच्या नियमांशी जुळवून घेत त्याच्याशी कोणतीही तक्रार न करता जगणं हा इथल्या लोकांचा रोजचा स्वभाव आहे. तिलारीचा प्रवास संपतो, पण तिलारी संपत नाही. कारण इथलं प्रत्येक वळण एक नवं दृश्य घेऊन उभं असतं. कधी धुक्यात हरवलेले डोंगर, कधी क्षितिजापर्यंत पसरलेली घनदाट जंगलं, तर कधी दऱ्यांमधून शांतपणे वाहणाऱ्या नद्या. या जंगलाच्या कुशीत कितीतरी दुर्मिळ वन्यजीव आपलं अस्तित्व जपून आहेत. इथल्या जैवविविधतेचा अभ्यास करायचा म्हटलं तर कदाचित एक अख्खं आयुष्यही कमी पडेल. तिलारीमध्ये काही दिवस घालवल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की जाणवते. आपण किती पाहिलं यापेक्षा अजून किती पाहायचं बाकी आहे. दूरवर पसरलेल्या या पर्वतरांगा, अथांग जंगल, दऱ्यांतून वाहणाऱ्या नद्या आणि त्याच्याभोवती फुललेलं हे जीवन, हे सगळं मनात एक वेगळीच ओढ निर्माण करतं. निसर्गाच्या या विराट रूपासमोर उभं राहिलं की आपला सगळा अहंकार नकळत गळून पडतो आणि निसर्गासमोर आपण किती खुजे आहोत याची नम्र जाणीव मनाला होत राहते. निसर्गाचं अथांग रूप, वन्यजीवांचं वैभव आणि या सगळ्याच्या मध्यभागी निसर्गाचाच एक भाग बनून राहिलेलं मानवी जीवन, हेच आहे महाराष्ट्राचं ॲमेझॉन, हेच आहे तिलारी.